परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे। पोलिसांची चूक झाली, त्यांना माफ करा असं विधान लॉंग मार्च स्थगित होताना धस यांनी केलं होतं आणि यावरती सोमनाथच्या आईसह विरोधक चांगलेच भडकलेत। माझा मुलगा परत द्या आणि मग पोलिसांना माफ करा अशी संतप्त प्रतिक्रिया सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने दिली। तर पोलिसांना माफ करा असं म्हणण्याची धस यांची हिम्मत कशी होऊ शकते असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला। ठीक आहे, पोलीस कर्मचारी जे चुकले असतील ते सुद्धा शेवटी आपलेच लोक आहेत, परंतु त्यांनी चूक करायला नको होती। चूक केली, त्याचं दंडात्मक कारवाई त्यांना आता मिळालेली आहे। संपूर्ण न्यायालयीन चौकशी सुद्धा याची होईल। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणी आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हेच दाखल व्हावे असा काही आग्रह धरू नये, परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। गुन्हेगाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आणि धस साहेबांनी काय करा, तुम्ही तुमचं मन मोठं आहे, तुमचं परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि 1-2 दिवस 4 दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाडं मोडूजीपर्यंत, 1-2 मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये, मग तुम्ही माफ करा। आमच्यानं माफ करणं होत नाही। माझ्या पोटात हेंडगा पडलंय, माझा पोटचा गोळा गेलाय, मला रात्री मला चैन पडणं, मला लय फार ही चुकीचं बोलल्यात ही धस साहेब। हे चुकीचं बोलणं मी सहन करणार नाही आणि मला सहन होत नाही। आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझं पोरग माझं लेकरू मला परत द्या। एकीकडे दलित व्यक्तीचा खून होतो, त्याला मारलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना संरक्षणाची भाषा वापरली जाते, आणि दुसरीकडे मात्र बीडमध्ये देशमुखांच्या संदर्भात वेगळी भाषा वापरली जाते। हे बरोबर नाही। जो दोषी असेल तो सुटता कामा नये, पोलीस असू देत कोणी असू देत। का सोमनाथ सूर्यवंशी मागासवर्गीय आहे, त्याच्या मागे आर्थिक ताकद नाही, त्याच्या मागचा समाज मोठा नाही म्हणून खून माफ? मग एक काम करा ना साहेब, एवढे क्षमाशील झालात तुम्ही, एवढं अचानक तुमच्यात दातृत्व संत महात्म्य घुसलाय, तर येरोडापासनं ठाण्यापर्यंत तळोजापासनं कोल्हापूरपर्यंत सगळे जवळ मोकळे करून टाका। भूमिका बदलता कामा नये। जर संतोष देशमुख याचाही क्रूर हत्या आहे तर सोमनाथ सूर्यवंशीची ही क्रूर हत्याच आहे। पोलिसांनी जी तत्परतेनं तिथं बंदोबस्त लावायला पाहिजे किंवा इतर काही करायला पाहिजे होतं, तो बंदोबस्त केला गेला नाही आणि उलट दर्शी तिथले जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांवर स्वतः लाठीचार्ज केला, गाड्या फोडल्या। पोलिसांचा याच्यात स्पष्ट सहभाग आहे। सुरेश धस साहेबांनी जी कणखर भूमिका संतोष देशमुखांच्या विषयी घेतली, तीच भूमिका सोमनाथ सूर्यवंशीच्या विषयी घेणं गरजेचं होतं। तर ही टीकेची झोड उठल्यानंतर धस यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। संत वगैरे असा शब्द त्यांनी वापरलाय। तर जितेंद्र आव्हाड साहेब, ज्या चिमुकलीवरती बदलापूरमध्ये बलात्कार झाला, जी अतिशय दुर्दैवी घटना घडली, त्याचा आकाश शिंदे का काय तो अक्षय शिंदे आरोपी, त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखलाप। मी हरिभक्तपरायण नाही, परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं। अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतं, तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही।